भागातील वॉर्डवरून चर्चा सुरू आहे त्या बाबतीत जास्त रस्सीखेच करू नका, असं राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांसह संजय राऊत आणि अनिल परब यांना सूचना केलेल्या आहेत. तर रविवारी या मतदारसंघाबाबत अधिक चर्चा झालेली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांसह संजय राऊत असतील, अनिल परब असतील यांना सूचना केलेल्या आहेत की ज्या मराठी भागातील वॉर्डवरून ही चर्चा सुरू आहे त्या बाबतीमध्ये जास्त रस्सीखेच करू नका, अशा या सूचना देण्यात आल्या. आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, या दोन्ही पक्षांमध्ये नेमका जागा वाटपावरून कोणत्या ठिकाणी तिढा आहे आणि आता काय चर्चा सुरू आहे? आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षांचा जो मतदारसंघ आहे तो बेसिकली मराठी बहुल आणि मराठी मतदारसंघ, मराठी भाषिक लोक त्यांचे मतदार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर शिवडी, दादर, माहीम, भांडूप आणि विक्रोळी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी लोक राहतात आणि त्या भागासाठी दोन्ही पक्ष अग्रेसर आहेत. विशेष बाब म्हणजे की दादर विभागातील मतदारसंघातून दादर विभागातील जे प्रभाग आहेत, वॉर्ड आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आहे. आपण जर उदाहरण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती जे आहेत ते म्हणजे एकंदरीत साईनाथ दुर्गे यांच्यासाठी सुद्धा जी जागा ठाकरे गटाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी मनसेचे मुंबई शहराचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार त्यांना सुद्धा तीच जागा अपेक्षित आहे. त्यामुळे त्या जागेवरचा तिढा आहे. पण या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी थेट भूमिका घेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत की ज्या जागांवर रस्सीखेच आहे तिथे जास्त वेळ टाळू नका, जास्त चर्चा करू नका, पटापट जो आहे तो ही जागेचा तिढा सोडा. या संदर्भात पुन्हा एकदा रविवारी म्हणजे काल एक बैठक जी ती थेट सामना कार्यालयात संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर आणि नितीश सरदेसाई यांच्यामध्ये झाली. बरोबर आहे, त्यामुळे ही बैठक पार पडलेली आहे. आता हा तिढा नेमका कधी सुटणार आणि युतीची घोषणा कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अजय या माहितीसाठी. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबाबत मोठं वक्तव्य केलंय. कोणीही काहीही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्रच आहे असं त्यांनी ठासून सांगितलंय. संसदेत याबाबत काही पावलं उचलायची असतील तर ठीक असं देखील ते म्हणाले. सरसंघचालकांनी भाजपच्या खासदारांना आणि केंद्र सरकारलाच हा अप्रत्यक्ष सल्ला दिल्याचं मानलं जात आहे. भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. कोलकात्यात आयोजित संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी हे वक्तव्य केलंय. त्याबरोबरच जन्म आधारित जाती व्यवस्था हा हिंदुत्वाचा